चला आपण आता इकडनं निघूया. तर मांडवावरनं आपण निघतो आहे. तर आपण आलो आहोत आपल्या सेकंड डेस्टिनेशनकडे, मातोश्री कॉटेज. हे बघा, तुम्हाला पण यायचं असेल तर मी रेकॉर्डिंग करतो याच्यामध्ये. मातोश्री हॉलिडे होम, अक्षय राऊत करून आहे आणि अनिल राऊत. चांगले रूम्स आहेत, डिसेंट प्रॉपर्टी आहे. कार पार्किंग आणि बाईक पार्किंगसाठी पण जागा आहे. चॅम कम दिस साईड. आणि बीच टच आहे. बीच इकडनं अवघ्या 1-2 मिनिटाच्या दुरीवरतीच आहे. मी तुम्हाला त्यांचे जागा दाखवतो आणि आमचा रूम जो दिला आहे आम्हाला तोही तुम्हाला दाखवतो. चांगले डिसेंट क्राऊड येतं तसं इथे. ही जागा आहे त्यांची पाठची मार्गेची. आरामात इथे जाऊन ते त्यांच्यापासून नारळाची झाडं आणि ही सगळी आहेत त्यांचीच. ही बॅक साईडचा व्ह्यू आहे त्यांच्या कॉटेजचा. आरामात बसून इथे खाली जेवाय बिवायला डीजे विजे पण आहे यांचं स्वतःचं. ही स्पेस आहे नारळाची, आंब्याची, फणसाची. हे रतांब्याचं पण झाड आहे. आता मी तुम्हाला आम्हाला जो रूम दिलाय तो दाखवतो. हा रूम आहे. मी रूम नंबर 2 घेतलेला आहे. हे बघा, हे बाथरूम आहे, साफच आहे. हा बेड आहे आणि इकडे टी व्ही आहे, AC पण आहे. सॅम एन्जॉय करतोय. हे बॅक साईड आहे. इथे बसून तुम्ही संध्याकाळचं डिनर करू शकता. नाश्ता विष्टा इथेच होतं. रूममध्ये पाहिजे असेल तर रूममध्ये पण भेटेल आणि रिजनेबल रेट्स आहेत. आता आपण जरा बीचकडे जाऊन येऊया. ॲक्च्युली इव्हनिंगला मी जाणार आहोत बीचचं एन्जॉयमेंट करायला, पण आता लंचला थोडं टाईम आहे तर विचार केला जरा फेरी मारून येऊया. वॉकेबल डिस्टन्स आहे तर जरा फेरी मारून येतो बोललो. चॅम कम. खूप सुंदर घर बांधलेलं आहे, मला खूप आवडला. हे बघा, हॉटेलमधनं इकडनं आम्ही बाहेर आलो आणि हे बघा मानगाव बीचकडे जायचा रस्ता. म्हणजे किती वॉकेबल डिस्टन्सवरती हा बीच आहे ते. हे बघा, आपण आलो आहेत या बीचकडे. हा बीच आपण इव्हनिंगला येऊ तेव्हा एक्सप्लोअर करूया. आता तुम्हाला बाहेरूनच दाखवतो आहे. इथे खूप सारे सुकी मच्छी विकायला आहे. आता सध्या भरती आहे, पाणी वरती आहे पुरं. एक सेकंड, हे सध्या भरती आहे पुऱ्या बीचला. संध्याकाळी येऊया, आरामात एक्सप्लोअर करूया बीच. पुरा असं वाकत वाकत इथे आलं आहे असं डाऊन. आणि मला एक ही सुपारी भेटली आहे बघा त्याचीच झाडाची. ही आता मी खोलतो आणि तुम्हाला दाखवतो यात सुपारी आहे की नाही ती.
हे बघा अख्खी सुपारी. हे सुपारीचं जसं नारळ आपण सोलतो ना तसंच आहे. ही अख्खी सुपारी आहे बघा. तेव्हा तयार सुपारी. एकदम घरगुती जेवण आलेलं आहे. तर आज आम्ही लंचसाठी सुरमई थाली आणि पापलेट थाली मागवलेली आहे. एकदम टेम्पटिंग वाटते आहे. तर खाऊन कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो. इव्हनिंगला पण स्पेशल नॉनव्हेजच असणार आहे, कारण व्हेज खाऊन कंटाळलेलं आहे सगळे. तर आम्ही तर खास करून नॉनव्हेजच खाणार आहोत. हे बघा. तर या सुरमई थालीमध्ये चपाती आहे, सोलकढी आहे, ग्रेव्ही आहे सुरमईची, आणि सुरमई फ्राय आहे आणि कोथिंबीर दिलेली आहे. सेम पापलेट थालीमध्ये पण आहे. पण पापलेट थालीमध्ये आम्हाला भाकरी दिलेली आहे, कारण की आम्हाला ऑप्शन दिलं होतं चपाती पाहिजे की भाकरी पाहिजे. तर आम्ही एका थालीमध्ये चपाती मागितलेली आणि एका थालीमध्ये भाकरी मागितलेली आहे. ॲक्च्युली दुपारचं जेवण ना खूप जास्त झाला होता, तर आम्ही जाऊन झोपलो. तर झोपून उठेपर्यंत आता ऑलमोस्ट 5:30 झालेले आहेत आणि आता आम्ही बीचवर आलेलो आहोत. तर तुम्ही बघितलं असं दुपारच्या वेळी जी ओटी होती तर पाणी खूप भरलेलं होतं, इथपर्यंत आलं होतं. आता बघा भरती नाही आहे, तर पाणी पुरी खाली गेलेलं आहे. आता बीच चांगल्यापैकी एक्सप्लोअर करू शकतो आपण. नंतर येतो. आहे तर पाणी थोडं काळसट होणार जरा हे केलं तर. पाणी साफच आहे, पण ब्लॅक सॉईल असल्यामुळे ते पाणी थोडंसं गदूळसारखं वाटणार. तर आता ॲक्च्युली पाणी खूपच खाली गेलं आहे. आपण आलो होतो तेव्हा तिकडनं, इतकं पुढे आलो आहे तरी पण अजून पाणी खूपच आत आहे. पण एक चांगलं आहे की पुरा बीच एकदम प्लेन आहे आणि तुम्ही कुठेही बसू शकता. माझा मुलगा चालतो आहे आपला, त्याला पाण्यात भिजायचं आहे. ट्यूब घेऊन आलेला आहे आपला स्वतःची. हे बघा खूप सुंदर बीच आहे आणि मेन गोष्ट काय एकदम प्लेन आहे. तर तुम्हाला लहान मुलांसाठी म्हणजे खूपच सेफ बीच आहे. काही प्रॉब्लेम नाही, आरामात लहान मुलं पण या बीचवरती एन्जॉय करू शकतात. म्हणजे कसं उतरत नाही आहे, एकदम प्लेन आहे. तर लहान मुलगा पण चांगल्यापैकी एन्जॉय करू शकतो या बीचवरती. म्हणजे तुम्हाला ती भीती असते पाण्यात लहान मुलाला न्यायची, ती भीती या बीचवरती जराही नाही आहे. अलिबागमध्ये भरपूर इतर बीच आहेत, पण मला हा बीच खूप आवडलेला आहे तसं, कारण की मेन मुलगा चांगल्यापैकी माझा एन्जॉय करतो आहे. हे बघा किती सुंदर सनसेट दिसतं आहे बघा. असे आपण रेकॉर्ड करतो. तसे डिसेंट पब्लिक आली आहे. आज वीकेंड आहे, सॅटर्डे आहे, तशी खूप पब्लिक आलेली आहे आणि खूप सारे पब्लिक आपल्या आता घराबाहेर पडत आहेत आणि लाईफ एन्जॉय करत आहेत. मेन थिंग काय आहे, तुम्ही बिना मास्कच्या इथे एन्जॉय करताय, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आताच्या न्यू नॉर्मच्या हिशोबाने. आणि सगळेजण सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच आपल्या ग्रुपमध्ये खेळत आहेत. तुम्ही बघू शकता तिथे एक ग्रुप आहे बघा, इथे एक ग्रुप आहे, तिकडे एक ग्रुप आहे, हे बघा इकडे एक ग्रुप आहे, इकडे एक ग्रुप आहे. हे बघा सगळे आपले ग्रुप करून सोशल डिस्टन्स म्हणजे आपल्या लोकांबरोबरच खेळत आहे. म्हणजे जसे मिक्स होऊन कोण खेळत नाही आहेत,
सगळे आपल्या आपल्या म्हणजे ग्रुपमध्येच खेळत आहेत. तर कोणालाही ते म्हणजे सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं आणि ते बोलायचं विले तेवढी भीती नाही. आपले आपले लांब लांब सगळेजण आहेत बघा. मुलगा खूप एन्जॉय करतोय माझा. पुरे 8 महिन्याच्या नंतर आम्ही मुंबईच्या बाहेर पडलो आहोत. तर मुलगा माझा फुल धमाल करून घेतो आहे, कारण की हाही 8 महिन्याच्या नंतर मुंबईच्या बाहेर आला आहे. बीचेस 1-2 गेलो होतो, पण मुंबईच्या बाहेर आम्ही 8 महिन्याच्या नंतर लॉकडाऊन झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच बाहेर आलो होतो. पुरा लॉकडाऊन आणि आम्ही घरातच काढलं होतं. तर मुलगाही कंटाळला होता, तर मी बोललो चला जाऊया आज. तेव्हा ते उचलून फेकतायत बघा कसे. सगळे एन्जॉय करत आहे. सगळे ना घरात बसून बसून कंटाळलेले माणसं असे वाटत आहेत. एक रिफ्रेशमेंट म्हणून हा बीच त्यांना खूप एन्जॉयमेंट देत आहे तसं बघायला गेलं तर. तर माझं पण म्हणणं आहे की तुम्ही पण न्यू नॉर्म्स ॲडॉप्ट करून घराबाहेर पडा आणि लाईफ एन्जॉय करा. आपल्या बोलतो ना, आपल्या लाईफमधले बहुत अवमूल्य 8 महिने तर आपण घरात बसून फुकट घालवलेले आहेत. तर ह्याच्याकडनं शिक्षण घ्या आणि न्यू नॉर्म्स अडॉप्ट करा आणि लाईफ एन्जॉय करा. घराबाहेर खूप सुंदर लाईफ पडलेली आहे बघा. 4 दिवाळीमध्ये राहून राहून तुम्ही ना वैतागलेले आहेत. खूप सारे केसेस पण असे होत आहेत की मेंटली डिस्टर्ब झाले आहेत. विचार करून करून माणसं वेडी जात आहेत, कोण कोण सुसाईड करत आहेत. तर हे सगळं होऊ नका देऊ तुमच्यामध्ये. घराबाहेर पडा, लाईफ एन्जॉय करा. परत सांगतो मी, न्यू नॉर्म्स ॲडॉप्ट करूनच लाईफ एन्जॉय करा. आणि हीच एक लाईफची नवीन स्ट्रॅटर्जी असणार आहे. तर तुम्ही जेवढ्या लवकर ॲडॉप्ट करणार आपला तेवढंच तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि घरात बसून बसून तुमच्या मनामध्ये असे नको नको ते विचार येत राहणार आहेत. जॉबलेस, टेन्शन, कोरोनाचा टेन्शन, हे सगळं विचार करून करून ना खूप सारी माणसं मेंटली डिस्टर्ब होत आहेत. तर मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही थोडेसे छोटेसे जे न्यू नॉर्म्स आहेत ते ॲडॉप्ट करा. घराबाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटाईज करा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा. तर बघा, लाईफ चांगल्यापैकी एन्जॉय करू शकता तुम्ही. आणि सगळ्यात सुंदर एक्झाम्पल दिलं जाईल तर हा बीच बघा. खूप सारे माणसं आलेले आहेत बघा. लॉकडाऊनच्या नंतर एवढी सगळी माणसं एकत्र दिसणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर आता सगळ्यांनी न्यू नॉर्म जे आहे ते ॲडॉप्ट करत आहेत. तर अजूनही काही जण आहेत ती घरात बसून आहेत. तर त्यांना पण मी सांगतो की घराबाहेर पडा, थोडंसं प्रिकॉशन घ्या आणि घराबाहेर पडा आणि लाईफ एन्जॉय करा. एकमेकांना साथ देणार तरच तुम्हाला ते अडचणीत साथ देणार, नाहीतर एकटे पडणार. अडचणीमध्ये असताना कोण एकमेकांच्या बरोबर उभे नाही राहणार. खूप सुंदर बीच आहे. आणि माझ्या पाठी तुम्ही बघा, हे बघा किती सुंदर सनसेट होत आहे. आपण आज सनसेट रेकॉर्डच करून राहणार आहे. मागचा राहिला होता तर आज पुरी कसरत पाठी करून टाकणार आहे सनसेट रेकॉर्ड करायची. बघा किती सुंदर सनसेट रेकॉर्ड होतोय ते. तुम्ही पण माझ्यासोबत राहा आणि या बीचचा आनंद घ्या. व्हर्च्युअली राहा, डिजिटली राहा, जसं आहे ते तसं राहा. आणि घरा बसून पण तुम्ही हा बीच एन्जॉय करू शकता माझ्या व्हिडिओच्या ब्लॉगच्या द्वारे. अलिबागमध्ये खूप सारे बीचेस आहेत, पण हा बीच खूप मला आवडलेला आहे. तर मी एनकरेज करेन तुम्हाला पण जर अलिबागला यायचं असेल तर नागाव बीच आहे हा. आणि मी जिथे राहतो आहे मातोश्री कॉटेज, खूप रिजनेबल रेटमध्ये त्याने म्हणजे आम्हाला दिलेलं आहे. आणि फूड दुपारचं जे लंच आम्हाला फिश थाली दिली होती, एक नंबर, चवीला एकदम सुंदर. तेव्हा पाणी आहे तसं पाहायला गेलं ना एकदम क्लीन आहे, पण ब्लॅक सॉईल असल्यामुळे ते काळं काळं दिसतंय. हे बघा माझ्या पाय बघ दिसतंय. आता बघा हे आलं लाट त्याच्यामुळे काळा काळा दिसतंय, पण पाणी एकदम क्लीन आहे. ते ब्लॅक सॉईल आल्यामुळे ते पाणी डार्क दिसते. आणि ऑलमोस्ट आता सनसेट होतच आला आहे. खूप सुंदर आहे. मी झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, सनसेट ऑलमोस्ट झालेला आहे. आता एकाच मिनिटात ते पुरं सनसेट होऊन जाईल.
लाटा पण आता जरा मोठ्या मोठ्या येत लागलेत. आणि आवाज बघा, पाण्याचा आवाज आहे का आवाज. खूप दिवस झाला असेल ना तुम्ही समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकला नसेल. ऐका बा किती मस्त मधुर आवाज येतो एकदम. आणि सनसेट आता ऑलमोस्ट झालेला आहे. खूप दिवसाच्या नंतर सनसेट बघायला भेटलं आणि ते पण मुंबईमध्ये. मुंबईच्या बाहेर यायला लागलं ते सनसेट बघण्यासाठी. थोडंसं राहिलेलं आहे, मला दाखवतो झूम करून. थोडंसं राहिलं आहे बघा. बारीक आवाजाने बघितलं तर सनसेट पुरं होऊन गेलं आहे. चला आता हा उद्या परत पहाट घेऊन येणार आहे. तर आपली पण अशीच सुरुवात करा. जे दिवस गेलेले आहेत ते गेले ते विसरून जा. नवीन दिवसाची सुरुवात करा. घराबाहेर पडा, लाईफ एन्जॉय करायला शिका. आजचा सनसेट तर झालेला आहे. चॅम्प सनसेट झाला. तुझं आता काय, तुझं होतं आहे की नाही? इट्स डिनर टाईम. तर आज आम्ही डिनरसाठी जरा स्पेशल रिक्वेस्ट केलं आहे. कोलंबी फ्राय, चिकन फ्राय आणि चिकन वडे करायला सांगितलेले आहेत. तर बघूया कशी टेस्ट आहे. सकाळचे लंचचं टेस्ट खूप सुंदर होतं. आता डिनरचं बघूया कसं आहे ते. सकाळच्या नाश्त्यासाठी आम्ही मिसळपाव सांगितलेला आहे. आता हे मिसळपाव करून आम्ही आता इकडनं चेकआउट करतो आहे. तर फटाफट मिसळपाव खाऊन घेतो, कारण की 12ची परत फेरी आहे आम्हाला मांडवावरनं पकडण्याची. आणि इकडनं ऑलमोस्ट 1 आवर तर लागतोच निघायला. तर फटाफट नाश्ता करून निघूया. चला चला आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि इट्स टाईम फॉर चेकआउट. तर चेकआउट करायच्या अगोदर फ्यू गोष्टी. हॉटेल जो कॉटेज आहे तो खूपच सुंदर आहे. राहण्या आणि खाण्याची सोय खूप सुंदरपणे केलेली आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की जर तुम्ही अलिबागला नांदगावला येत असाल तर प्लीज तुम्ही या कॉटेजला जरूर विजिट करा. रिजनेबल आहे आणि आपल्या पॉकेटला पण परवडणार आहे. आणि खाण्याची जी जेवणाची सोय आहे ती खूपच उत्तम आहे. आपण कुठेही बाहेर जातो तर सगळ्यात मोठं आपल्याकडे प्रॉब्लेम असतं की तिकडचा फूड कसं असणार. ह्या कॉटेजचं जे जेवण प्रोव्हाइड केलं होतं ते खूपच सुंदर आणि चविष्ट होतं. आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे ते देतात. जर तुम्हाला नॉनव्हेज खायचं असेल तर नॉनव्हेज देतात. आणि नॉनव्हेजमध्ये जर फिश या चिकन खायचं असेल तर ते तसं विचारतात की तुम्हाला काय खायचं आहे. आणि फिशमध्ये खूप सारे व्हेरायटीज आहेत. आणि नांदगाव बीचेस जवळ आहेत तर तुम्हाला फिश क्वालिटीज खूपच चांगली भेटतं आणि फ्रेश भेटतं. तर माझ्या मते तुम्ही जर कॉटेजला व्हिजिट करा तर नॉनव्हेज खात असाल तर प्लीज या कॉटेजला व्हिजिट करा, कारण की इथलं टेस्ट खाण्याची खूपच चांगली आहे. आणि फिश ग्रेव्ही आणि फ्राय तर खूपच सुंदर आहे. तर चला आता आपण निघूया. माझी 12ची फेरी आहे परत मांडवा टू मुंबई. आता ऑलमोस्ट 10 वाजलेले आहेत. इथनं जायला अराऊंड 1 घंटा तर लागतोच. तर आपण आता निघूया. तर आपण मांडवाला पोचलो आहोत. हे मांडवाचं पोर्ट आहे. इथनंच M2M फेरीजला आपण परत जाऊया. तिकडे चेकिंग पॉईंट झालेलं आमचं. इथे बाईक्स उभी करायला सांगितलं. आता सध्या ते कासला सोडत आहेत. हे बघा फेरी आपली इथनं बोर्ड होणार. इकडनं एंट्रन्स आहे. इकडनं आपण बोर्ड करणार आता फेरीमध्ये परत.
आता ऊन आहे म्हणून सगळे आतमध्ये बसलेले आहेत AC लॉन्चमध्ये. आता फ्रंट डेस्क एकदम खाली झालेला आहे, कारण की ऊन खूप झालं आहे. अराऊंड 12 वाजलेले आहेत. तर सगळे आतमध्ये AC हवा घेतात, पण सगळेजण आत असल्यामुळे बाहेर राहणं चांगलं आहे आताच्या ह्याच्यामध्ये. तर मी माझ्या वाईफला आणि मुलाला तिकडे साईडला बसवलेलं आहे. आणि आता जरासं बोलो खाली आहे तर एकदम चांगल्यापैकी मांडवाचा पण एकदा व्हिडिओ काढून घेऊया नीट एकदम. ते म्हणजे आता बोट सुटणार आहे, आता रॅमवर झालेली आहे. पार्किंग पुरी फुल आहे, तुम्ही बघू शकताय बघा. पार्किंग फुल आहे. ॲक्च्युली आम्हाला ग्राउंड फ्लोअरचं जो डेक आहे त्यात हे केलं. पार्किंग पुरी फुल झालेली आहे बघा. रॅम्प पण आता पुऱ्यापैकी वर आला आहे आणि बोट सुटलेली आहे आता. आणि आमचं पार्किंग खालच्या डेकला केलेलं आहे आम्ही, कारण की गाड्या खूप होते. काज यावेळी खूप आहे. हे छोटं बार आहे इकडे. तुम्हाला जर लिकर यायचं असेल तर इकडे वर आरामात डेकमध्ये बसून आरामात पिऊ शकता तुम्ही. हे अपर डेकच्या इकडे AC लॉन्चच्या खालच्या साईडला आहे. ही AC लॉन्च आहे वरती आणि AC लॉन्चच्या खाली आहे हा बार. इथे तुम्हाला ना कोरोना पण पियाला भेटेल बघा. कोरोना हे पण पिऊ शकता तुम्ही इकडे. हे दुसरी बाजू आहे डेकची. हे माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता, ही AC लॉन्च आहे हे बघा. आणि हे दुसरं बाजू आहे. आता या साईडने आपण आणि मुंबईला पोचणार तर मुंबईकडनं ह्या साईडनेच आपण आता बाहेर पडणार आहोत. तर मुंबईकडनं येताना त्या साईडने पडतो आणि मुंबईला जाताना परत या साईडने. आता सगळ्या कारचे जे टोन्स आहेत या साईडला राहायचं, पोहोच पण ह्या साईडलाच पोचणार पुऱ्यापैकी. आणि चांगलीपैकी पब्लिक आलेली आहे, डिसेंट आहे सगळे. खूप सारी लोक आलेली आहेत. इकडनं आलो होतो, जाताना इकडनं जायचं. माझी बाईक पार्क करायची. या ब्लॉगमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.